शेतकरी मित्रांनो, रामकृष्ण हरी. आज आपण नगर जिल्ह्यामध्ये आलो. नगर जिल्ह्यातील प्रगतशील शेतकरी काटे पाटील यांच्याकडे आलो. तर यांची संत्रा बाग आपण फुलधारणीसाठी पकडलेली आहे. आज आहे 28 मे 2025. तर एवढं वातावरण पावसाचं खराब असताना सुद्धा ही बाग कशा प्रकारे फुटली आणि फुलकळी कशी लागली आहे यांच्याकडून जाणून घेऊ. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तर आपली बाग कशी फुटली हे शेतकरी मित्रांना सांगू शकताय? या वर्षी वातावरणाची इतकी डचमत झालेली होती. हा. अवेळी पाऊस येणं, सगळे ताण फिसकटणं, बर. त्याच्यामुळं काही म्हणजे असं पर्याय नव्हता राहिला. बर. तर ढोले सरांच्या सल्ल्यानुसार, त्यांच्या ट्रीटमेंटनुसार ह्या बागेचं नियोजन केलं. हा. त्याच्यामुळं बाग एकदम व्यवस्थित फुटली आणि 3 वर्षापासून चालूच आहे ट्रीटमेंट. पण ह्या वर्षी सगळं वेळी वातावरणाचं बिघाडामुळे सगळं बिघडलं होतं. बर. पण तरी पण बाग एकदम मनासारखी आणि फुल मस्त फुटली एकदम. बरं, आपण शेतकरी मित्रांना फुलकळी सुद्धा दाखवू शकतोय. 1 मिनिट. एकदम अतिशय उत्कृष्ट अशी बाग फुटलेली आहे आणि आपण संत्रा मोसंबी वार्षिक नियोजन शेतकरी मित्रांना देत असतो. तर पावसाचं वातावरण असताना सुद्धा सलग आज 15 दिवस झाले पाऊस चालू आहे, तरी पण एकदम उत्कृष्ट अशी बाग फुटलेली आहे यांची. तर तुम्ही आपलं जे ट्रीटमेंट आहे ते घेऊन समाधानी आहात का? 100%. इतर शेतकरी मित्रांना काय सांगू शकता? ट्रीटमेंट खूप भारी आहे, रिझल्ट खूप चांगला आहे. बर. मी तर सगळ्यांना सांगतो ही ट्रीटमेंट करा, व्यवस्थित आहे, सगळं व्यवस्थित होतं. तर शेतकरी मित्रांनो, आपल्या ही बागेमध्ये फुलधारणी समस्या असेल, पिवळेपणा असेल, झाडमर असेल, फळगळ असेल, तर इतर कुठलीही समस्या असेल मोसंबी संत्रा बागेमध्ये, तर अवश्य कॉल करू शकता. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 93 072 71 483. धन्यवाद. रामकृष्ण हरी.